रत्नागिरी शहरामध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर LPG गॅस मिळावा यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण सध्या रत्नागिरी शहरातील शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे सर्व ग्राहक जे आहेत ते गॅस मिळावा यासाठी या ठिकाणी लाईन लावून आहेत। या गॅस एजन्सीच्या बाहेर या ठिकाणी ही लाईन या ठिकाणी पाहायला मिळते आहे। लोकांनी जवळपास 8 ते 10 दिवसापासून या ठिकाणी गॅस मिळावा यासाठी नोंदणी केलेली आहे। तर सध्या घरगुती LPG गॅस बुकिंग नंबरची ऑनलाईन सेवा देखील या ठिकाणी चालत नाही आहे। जर तुम्ही 30 दिवसांच्या आधी जर गॅस नंबर नोंदवला असेल तर या ठिकाणी OTP आहे तो या ठिकाणी येत नाही आहे। या ऑनलाईन नंबरच्या सिस्टीममध्ये ही सेवा या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे, त्यामुळं अशा प्रकारचे OTP येत नाही आहेत। त्यामुळे सुद्धा ग्राहकांनी या ठिकाणी गर्दी केलेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी गॅस LPG गॅस घेण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत। सणासुदीचे दिवस आहेत, अशा माध्यमातून या ठिकाणी गॅसचा तुटवडा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। यामध्ये गॅस एजन्सीचा सुद्धा भोंगळ कारभारामुळे ग्राहकांना मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागतोय। बघू शकता की सकाळी 9 वाजल्यापासून मोठ्या संख्येनं रत्नागिरीकर जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। सणासुदीचे दिवस असल्यामुळं आपल्या घरी गॅस यावा यासाठी ही सगळी गर्दी या ठिकाणी गॅस एजन्सीच्या बाहेर पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर मोठ्या संख्येनं सध्या ग्राहक जे आहेत ते LPG गॅस सिलेंडर घेण्यासाठी या गॅस एजन्सीच्या बाहेर आलेले पाहायला मिळत आहेत। लोकांनी पॅनिक होऊ नये, मुबलक प्रमाणात गॅस सिलेंडरचा साठा आहे असं सरकारनं देखील या ठिकाणी स्पष्ट केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समीत गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।